नमस्कार. या सेशनमध्ये आपण अजून काही पॉवर बीआयचे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स बघणार आहोत. हे एक क्वेश्चन्स तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असतील तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात मी बरेचसे क्वेश्चन्स इंट्रोडक्शनचे घेतले होते. काय काय गोष्टी करायला पाहिजे जेव्हा आपण पॉवर बीआयचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतो तेव्हा. आता ह्या सेशनमध्ये अजून काही क्वेश्चन्स मी सांगतोय, जिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडंफार कोणते टॉपिक्स कन्सिडर करायला पाहिजे ते सांगतोय. तर आता आपण डेटा क्लिनिंग या स्टेजपर्यंत येऊ शकतो, की जिथं की असा प्रश्न असू शकतो तुम्हाला, की वाय वी नीड अ डेटा क्लिनिंग. तर डेटा क्लिनिंग म्हणजे काय, की आता जेव्हा आपला डेटा येतो वेगवेगळ्या डेटा सोर्समधनं, तेव्हा तो क्लिअर नसेल. कारण की काय आहे ना, की तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतो. म्हणजे काही डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये असतो, काही अनस्ट्रक्चर्ड असतो, अनऑर्गनाइज असतो. म्हणजे जो काही डेटा आहे तो वेगवेगळ्या सिस्टम्स मधून येतो. म्हणजे आता ह्या सिस्टम्स कोणत्या? तर जसं मी सांगितलं होतं मागच्या सेशनमध्ये, की आपली एक डायग्राम जी मी सांगितली होती, की एंड टू एंड जेव्हा आपण फ्लो कन्सिडर करतो, तेव्हा हा जो सोर्स आहे तो सोर्स वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे मॅन्युअल एंट्री करणारे काही लोक असतील, काही सिस्टम जनरेटेड असेल, म्हणजे काही मशीन्स असतात, काही QR कोड स्कॅनर असतात. अशा पद्धतीचा जो डेटा असतो तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कॅप्चर होत असतो आणि तो सिस्टममध्ये फीड केला जातो. हाच डेटा ऑब्विस आहे की सेम फॉर्मॅटमध्ये नसणार आहे. काही स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये असू शकतो, काही अनस्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असतो. आणि कधी कधी त्याच्यात जंक कॅरेक्टर असू शकतात, स्पेशल कॅरेक्टर असू शकतात, अनवॉन्टेड कॅरेक्टर्स असू शकतात. त्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे, क्लिनिंग, डेटा क्लिनिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे आपण म्हणतो ते. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही डेटा क्लिनिंग तुमच्या प्रोजेक्टमध्ये कधी केलंय का? याबद्दल जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्याशीच रिलेटेड सांगू शकतात, की मग असा एखादा प्रश्न विचारला, की व्हॉट आर डिफरंट टेक्निक्स टू क्लीन द डेटा इन पॉवर बीआय अँड हॅव यू युज्ड इन युअर प्रोजेक्ट. आपण जो एक प्रोजेक्ट केला आपल्या डेटा अनालिस्ट कोर्समध्ये, की जो आपला कस्टमरचा रिलेटेड होता, सेल्स डेटा वगैरे, त्यात मग आपण बरेचसे ट्रान्सफॉर्मेशन्स केले होते, जे तुम्ही सांगू शकता, की कस्टमर फुल नेम क्रिएट केलं 2 कॉलमचं कंबाईन करून, डेटा टाईप करेक्ट केले, जंक कॅरेक्टर रिप्लेस केले कस्टमर नेम कॉलम मध्ये, पिवोटिंग अनपिवोटिंग केली, रिजन अँड इट्स प्रोडक्ट व्हॅल्यू, रिमूव्हिंग नल और एम्प्टी व्हॅल्यूज, काही डेट ऑपरेशन्स परफॉर्म केले. असे बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म केले, जे तुम्ही थोडंफार रिवाइज केलं ना, की तुम्ही कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म केले ॲज अ पार्ट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे पॉवर क्वेरी एडिटरचे जेवढे एपिसोड आहेत आपले, त्यात पूर्ण बघा तुम्ही कोणते कोणते आपण टेक्निक केले, फक्त लिहून घ्या. तुम्हाला विचारलं तर एक्झाम्पल सही सांगितलं तर ते अजून इफेक्टिव्ह असतं. म्हणून म्हणून असं नुसतं वरवर नाही सांगायचं, की रिप्लेस फंक्शन किंवा कस्टमर कंबाईन एक्स्ट्रॅक्ट फंक्शन किंवा पिवोट किंवा अनपिवोट. पण तुम्ही नेमकं ऍक्च्युअल काय केलं ते एक्झाम्पल सहित लक्षात ठेवलं आणि ते एक्सप्लेन केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे ते एक्झाम्पल आहे ना, ते जे आपण जेवढे केले ना ते तेवढे व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या आणि कसे यूज केले ते लक्षात राहू द्या आणि मग तेच इंटरव्ह्यू मध्ये सांगा. त्यानंतर आता दुसरा एखादा क्वेश्चन असू शकतो, व्हॉट आर द पॉइंट्स वी शुड कन्सिडर बिफोर डुईंग एनी डेटा मॉडेलिंग. आता म्हणजे आपलं जे क्लिनिंग ट्रान्सफॉर्मेशन वगैरे झाल्यानंतर, म्हणजे त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, एक डेटा रिलेशनशिप व्ह्यू मध्ये आपण एक स्कीमा डिझाईन केला होता. म्हणजे ज्यात मॉडेल क्रिएट केले होते, वेगवेगळे रिलेशनशिप क्रिएट केले होते. जे स्कीमा किंवा डेटा मॉडेल जे डिझाईन करतो ना, त्या अगोदर आपण कोणते पॉइंट्स कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजे काय होतं ना, की आपण आहे टेबल आपल्याकडे 10 टेबल, आपण डायरेक्टली जॉईन करायला गेलो ते एकमेकाशी, म्हणजे आपल्याला काही कॉन्टेक्स्ट पण पाहिजे ना, की कोणते टेबल कोणाशी जॉईन झाले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला अगोदर काहीतरी होमवर्क किंवा पेपरवर्क करायला गरजेचं आहे, की जिथे आपल्याला सगळे टेबल्स कन्सिडर करावं लागतील, काय काय डेटा आहे, कोणत्या प्रकारचा डेटा आहे. मग त्यासाठी आपण काही पॉईंट्स कन्सिडर करावे लागतात. मग तुम्ही उत्तर काय देणार इथं, तर तुम्ही सांगायचं, की पहिल्यांदा आपण काय करणार, क्लीन अँड ट्रान्सफॉर्म टेबल डेटा. मग करेक्ट डेटा टाइप्स करेक्ट करणार, म्हणजे जो डेटा जशा व्हॅल्यू आहे त्यानुसार त्याचा डेटा टाईप पाहिजे, कॉलम नेम्स मिनिंगफुल पाहिजे, एरर्स नकोय, एम्प्टी नकोय, नल नाही, म्हणजे एकदम क्लीन आपला डेटा असायला पाहिजे. हे आपलं पहिली स्टेप आपण जे केलं ना, क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन इन पॉवर क्वेरी एडिटर, ते आहे. त्यात मग आपल्याला डेटा टाईप पण माहिती पाहिजे, की कोणते कोणते डेटा टाईप. मग डेसिमल नंबर, फिक्स डेसिमल नंबर, असे बरेचसे जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांचा यूज काय ते माहिती पाहिजे. आणि हे विचारलं तर सांगता पण आलं पाहिजे.
त्यानंतर सेकंड टेबल आहे की आयडेंटिफाय टेबल्स, म्हणजे आपल्याकडे 10 टेबल आहेत. त्या 10 टेबलमध्ये डायमेन्शन टेबल कोणते किंवा मेजर टेबल कोणते. तर हे खूप महत्त्वाचं आहे. डायमेन्शन टेबल जर तुम्हाला माहिती पाहिजे की डायमेन्शन टेबल म्हणजे काय, तर आपला जो प्रोजेक्ट होता त्यात आपण डायमेन्शन टेबल जे होते ते कस्टमर टेबल, कॅलेंडर लुकअप टेबल, प्रोडक्ट टेबल, हे जे होते ते डायमेन्शन टेबल होते. आणि मेजर टेबल्स आपले दोन मेजर टेबल्स होते, जे की सेल्स डेटा आणि रिटर्न्स डेटा. तर ते त्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा असतो ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते सांगता आलं पाहिजे. मग त्यानंतर एवढं झाल्यानंतर म्हणजे आपले जे 10 टेबल आहे, 10 टेबलमध्ये आपण आयडेंटिफाय केले की डायमेन्शन टेबल कोणते, मेजर टेबल कोणते. त्यानंतर आपण स्कीमा डिझाईन करणार. तर स्टार स्कीमा, स्नोफ्लेक स्कीमा हे असे काही म्हणजे मेथड्स आहे किंवा स्ट्रक्चर्स आहे जे डिझाईन केलेले आहे. त्यातले एखादं कोणतं तरी यूज करू शकतो, पण स्टार स्कीमा जे आहे ना ते जास्तीत जास्त यूज केलं जातं. आणि तुम्ही पण सांगू शकता की तुमच्या प्रोजेक्टमध्ये स्टार स्कीमा डिझाईन केलेलं होतं किंवा तुम्ही केलं ते. त्यामुळे काही अडचण नाही. या स्टार स्कीमामध्ये तुमचे जे बाकीचे डायमेन्शन टेबल्स आहे ना ते फॅक्ट टेबलला कनेक्टेड असतात. ते कोणत्या याच्यावर कनेक्टेड असतात, तर प्रायमरी की आणि फॉरेन की. म्हणजे जेव्हा आपण हे इनिशियल अनालिसिस करतो पूर्ण, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या टेबलमध्ये कोणते प्रायमरी की आहे, कोणते फॉरेन की आहे. म्हणजे डायमेन्शन टेबलमध्ये प्रायमरी की असेल फॅक्ट टेबल, किंवा मेजर टेबलमध्ये फॉरेन की असेल. तर हे आयडेंटिफाय करणे, हे लिहून घेणे. त्यानंतर आपल्याला डिसाईड करणं गरजेचं आहे की जॉईंट टाइप्स, म्हणजे की लेफ्ट जॉईंट ठेवायचा आहे की इनर जॉईंट ठेवायचा आहे की राईट जॉईंट ठेवायचा आहे, आउटर जॉईंट ठेवायचा आहे, अशी प्रत्येकाची जॉईंट्स आपल्याला माहीत पाहिजे. हे सर्व झाल्यानंतर आपण मग डेटा मॉडेल डिझाईन करण्यासाठी रेडी असेल. तर हे काही थोडेफार पॉईंट्स आहे जे आपण जर विचारलं तुम्हाला की डेटा मॉडेल डिझाईन करण्यासाठी तुम्ही कोणते पॉईंट्स कन्सिडर करणार अगोदर, तर त्यासाठी तुम्हाला हे 4-5 पॉईंट्स आहे ते सांगणं गरजेचं आहे. मग दुसरा एखादा प्रश्न असू शकतो की जॉईन काइंड किंवा जॉईन टाइप्स कोणते पॉवर बीआय मध्ये. मग तुम्हाला हे थोडेफार एक्झाम्पल सहित सांगता आले तर चांगलंच आहे, पण त्यातलं ऍटलीस्ट फंक्शनॅलिटी तर माहिती पाहिजे. इनर जॉईन काय करतं, लेफ्ट जॉईन काय करतं, लेफ्ट अँटी जॉईन काय करतं, राईट अँटी जॉईन. हे सर्व मी एक्झाम्पल डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये घेतलेले, तुम्ही बघा. जर तुम्हाला याच्यात काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. परंतु हे जॉईन्स आहे ना ते व्यवस्थित करून घ्या. आणि कधी कोणते जॉईन्स वापरायचे ते पण समजलं पाहिजे. आता जॉईन्स आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण रिलेशनशिपच्या बेसिसवर हे जॉईन्स केले जातात. आणि त्यानंतर मग आपला आता डायमेन्शन आणि मेजर, फॅक्ट टेबल, मेट्रिक टेबल. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं आपला कस्टमर किंवा प्रोडक्ट लुकअप कस्टमर टेबल आहे आपला सपोज हा, तर हा डायमेन्शन टेबल आहे. आणि मेट्रिक टेबल जो होता आपला सेल्स डेटा होता. आता हे मेजर टेबललाच आहे ना बऱ्याच वेळा काही वेळेस फॅक्ट टेबल म्हणतात, काही वेळेस मेट्रिक टेबल म्हणतात. ह्या तीन गोष्टी लक्षात राहू द्या. मेजर टेबल पण एकच आहे, फॅक्ट टेबल पण एकच आहे, मॅट्रिक्स टेबल पण एकच आहे. म्हणजे तिन्ही टेबल, तिन्ही जे नावं घेतले तरी आपल्याला समजून घ्यायचं की हा क्वेश्चन जो आहे तो मेजर टेबल वरतीच आहे. मेजर टेबलमध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, म्हणजे जसे की ऑर्डर क्वांटिटी, प्राइस, अशा पद्धतीचे जे डेटा असतो तो याच्यात असतो. जिथे काय डेली ट्रान्झॅक्शन्स होतात, तर ट्रान्झॅक्शनल जो डेटा आहे ना तो फॅक्ट टेबलमध्ये असतो किंवा मेजर टेबलमध्ये असतो. आणि जो ऍक्च्युअल फिक्स डेटा असतो, जसं की कस्टमर नेम, त्याची बर्थ डेट, लास्ट नेम, अशा गोष्टी ज्या आहे ना त्या फिक्स डायमेन्शन टेबलमध्ये असतात. त्या चेंज होत नाही. एकदा असला ना फिक्स, त्या जवळपास फिक्सच असतात. त्याच्यात फक्त अपडेट होतील नवीन कस्टमर आले तर. परंतु अशा पद्धतीचा जो डेटा असतो तो डायमेन्शन टेबलमध्ये असतो. आणि फॅक्ट टेबलमध्ये आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटा, डेलीचा डेटा, विकली डेटा, जो काय असेल तो डेली ट्रान्झॅक्शन जे होतात ते. मग अजून एक याच्याशी रिलेटेड, जॉईनच्या रिलेटेड प्रश्न आहे तो कार्डिनॅलिटी. मग 1 to 1 कार्डिनॅलिटी, 1 to मेनी, मेनी, मेनी टू वन, हे कशी करायची. मग डायमेन्शन टू फॅक्ट टेबल जॉईन असला तर 1 to मेनी असं रिलेशनशिप असते. कारण की डायमेन्शन मध्ये एक रेकॉर्ड असेल, त्या एका रेकॉर्डचे मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स असेल. आता जसं की मी सांगितलं होते का एक कस्टमर मल्टिपल ट्रान्झॅक्शन करू शकतो, मल्टिपल प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो. मग तो एक कस्टमर जर असेल, सपोज XYZ कस्टमर आहे, तर XYZ कस्टमरने एका दिवशी म्हणजे 5 तारखेला, सपोज 5 तारखेला 5 प्रोडक्ट्स खरेदी केले, तर त्याचे रेकॉर्ड्स असतील, 5 ट्रान्झॅक्शन्स फॅक्ट टेबलमध्ये असतील आणि डायमेन्शन टेबलमध्ये एक. म्हणून ते 1 to मेनी कार्डिनिटी असते डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबलमध्ये. तर हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला, एक्झाम्पल सांगता आलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे ना, फक्त लिस्ट केलं की सांगितलं की तुम्हाला वॉटर कार्डिनिटी, तर असं जर विचारलं तर तुम्हाला नुसते सांगितलं 1 to 1, 1 to मेनी आणि मेनी टू वन. परंतु तुम्ही जर एक्झाम्पल जर सांगितलं त्याच्याशी, तर अजून इफेक्टिव्ह असतात. त्यामुळे त्याच्यावर इंटरव्ह्यूवरला तुमच्याबद्दल अजून कॉन्फिडन्स येईल. आता जसं मी सांगितलं होतं की डायमेन्शन टेबल असं फॅक्ट टेबलला कनेक्टेड असतो 1 to मेनी या रिलेशनशिपवर.
त्यानंतर अजून काही पॉवर बी आय ट्रान्सफॉर्मेशनचे काही ऑप्शन्स आहे, मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी. मर्ज क्वेरी आणि आता हे जवळपास विचारलं जातं मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी काय आहे, आणि मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी तरी नेमका डिफरन्स काय आहे. तर मर्ज क्वेरी म्हणजे काय होतं की एक्सपांड टेबल हॉरिझॉन्टली, म्हणजे आपले जे काही कॉलम्स आहे ना, 5 कॉलम असतील एका टेबलमध्ये, अजून 5 ऍड करायचे असेल तर ते 5 तिथे ऍड होतील. अपेंड मध्ये काय होतं ना, व्हर्टिकली, म्हणजे इट्स सिमिलर टू युनियन इन एसक्यूएल, म्हणजे टेबलमध्ये 10 रेकॉर्ड्स आहे तर अजून 10 रेकॉर्ड्स ऍड करायचे सेम कॉलम्स, तर अजून हे होईल. आता मग एक्झाम्पल काय आहे की, एक्झाम्पल तुम्ही सेल्सचा डेटा देऊ शकतो, डिफरंट डिफरंट सोर्सेस मधून येतो, तो इयर वाईज असेल तर 2-3 इयरचा आपण डेटा कंबाईन करू शकतो. आपण आपल्या याच्यात पण केलं होतं, जे आपण प्रोजेक्ट केला त्यात पण हे आपण मर्ज आणि अपेंड केलेले आहे, त्याचे एक्झाम्पल बघून घ्या. त्यानंतर एक डुप्लिकेट क्वेरी आणि रेफरन्स क्वेरी. डुप्लिकेट क्वेरी काय असते आणि रेफरन्स क्वेरी काय असते. आता डुप्लिकेट क्वेरी म्हणजे काय आहे ना, की एक्झिस्टिंग क्वेरीवरून कॉपी केलेलं असतं, आणि त्याच्यात एकदा कॉपी केलं की एक्झिस्टिंग क्वेरीमध्ये काही चेंजेस केले तरी अफेक्ट नाही करत. पण रेफरन्स क्वेरी काय होतात ना, की एक लिंक क्रिएट करते, म्हणजे डिपेंडन्सी, म्हणजे एका टेबलमध्ये जर मॉडिफाय केलं तर ते दुसऱ्या याच्यात पण अपडेट होईल. मग त्याच्यामुळे ती डिपेंडन्सी असते. म्हणजे जशी गरज असेल तशी यूज करायला पाहिजे. डुप्लिकेट क्वेरी यूज केलं तर ते बेटर आहे. म्हणजे रेफरन्स क्वेरीने काय होतं ना, डिपेंडन्सी राहते, म्हणजे एका टेबलमध्ये मी काय मॉडिफाय केलं तर ते दुसऱ्या टेबलमध्ये अफेक्ट होऊ शकतं. त्यामुळे ते रेफरन्स क्वेरी न यूज केलेलं बरं, परंतु डुप्लिकेट क्वेरी जे आहे ते यूज करायला काही हरकत नाही. त्यानंतर अजून एक क्वेश्चन असू शकतो एम लँग्वेज बद्दल. आता एम लँग्वेज जी आहे ती, व्हॉट इज एम लँग्वेज ऑर विच लँग्वेज यूज बाय पॉवर बी, असं काही क्वेश्चन असू शकतो. तर इंटरनल लँग्वेज यूज बाय पॉवर बी आय. इंटरनली जेव्हा आपण पॉवर क्वेरी एडिटरमध्ये काही ऑपरेशन्स करतो, म्हणजे डेटा लोड केला, त्यानंतर ऑटोमॅटिक पॉवर बी आय काही ऑपरेशन्स लाईक डेटा टाईप करेक्ट करतं, काही रिप्लेस करतं फंक्शन व्हॅल्यूज वगैरे, असं काही इंटरनली ज्या गोष्टी आहेत ते करतं. त्यासाठी मग कोणते कोणते फंक्शन्स आहेत ते तुम्ही सांगू शकता, की रिप्लेस आहे, कंबाईन आहे, क्लीन आहे, स्टार्ट विथ, एंड विथ, असे बरेचसे आहे. शक्यतो आपल्याला हे चेंज करायची गरज पडत नाही, किंवा इंटरव्ह्यूअर पण एवढं विचारणार नाही, परंतु आपण कस्टमाइज करू शकतो. म्हणजे आपण हे फंक्शन जे आहे ना ते कस्टमाइज करू शकतो आपल्या गरजेनुसार, परंतु खूप रेअर केसमध्ये आपल्याला करावं लागतं. आणि एम लँग्वेजचा यूज करून जसं की कॅलेंडर लुकअप टेबलमध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते, की जिथे की आपण कॅलेंडर स्टार्ट ऑफ मंथ, स्टार्ट ऑफ वीक, स्टार्ट ऑफ क्वार्टर किंवा इयर एक्सट्रॅक्ट केले होते. हे एम लँग्वेजचे युसेस असू शकतात, जे आपण सांगू शकतो ॲज अन एक्झाम्पल म्हणून. तर हे झालं एम लँग्वेज बद्दल. त्यानंतर डेटा मॉडेलच्या रिलेटेड थोडाफार असा क्वेश्चन असू शकतो, व्हॉट इज क्रॉस फिल्टर डिरेक्शन, किंवा व्हॉट इज ऍक्टिव्ह रिलेशनशिप आणि याची गरज काय. आता याचं एक्झाम्पल आपण पूर्ण घेतलेलं आहे विथ एक्झाम्पल, आणि याची गरज काय त्याची मी लिंक दिलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्या परत एकदा चेक करा. आणि त्याच्यानुसार तुम्ही इथे आपण कसं ट्राय केलं होतं, जसं की ऍक्टिव्ह रिलेशनशिप काय केली होती, आणि क्रॉस फिल्टर डिरेक्शन सिंगल आणि बोट ठेवल्यावर काय फरक परिणाम होतो डेटावरती, त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. ते म्हणजे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही ते एक्झाम्पल व्यवस्थित केलं प्रिपेअर, आणि ते जर व्यवस्थित सांगितलं, तर म्हणजे जो इंटरव्ह्यूअर असतो ना त्याला खूप चांगला असं कॉन्फिडन्स येईल तुमच्यावरती. कारण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता डेटा सहित, तेव्हा ते जास्त इफेक्ट करतात. त्यामुळे तुम्ही हे क्रॉस फिल्टर डिरेक्शन जे आपण सिंगल आणि बोथ केलं होतं ते एक्झाम्पल परफेक्ट करून ठेवा. तर हे एक्झाम्पल तुम्ही नक्की करा. हे एक्झाम्पल जर केलं तर कोणालाही वाटेल की यांनी खरंच रिअल टाइम प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, आणि त्याचा कॉन्फिडन्स जो इंटरव्ह्यूवर घेतोय त्याचा नक्कीच तुमच्यावर कॉन्फिडन्स वाढेल. त्यानंतर अजून एखादा प्रश्न असेल, जेव्हा आता डेटा मॉडेल, आता मी हे बेसिक क्वेश्चन्स काही घेत नाही, काही क्वेश्चन्स असे पण विचारले जातील की तुम्ही काय नेमकं केलंय, म्हणजे किती डेटा मॉडेल डेव्हलप केले, किती कॉम्प्लिकेटेड होते, म्हणजे असं बरंचसं तुम्हाला स्वतःहून सांगायला विचारतील. म्हणजे असं बेसिक जे बुकमध्ये क्वेश्चन्स असतात ना ते न विचारता सिनारिओ बेस टाईप ऑफ क्वेश्चन्स असतील, म्हणजे की तुम्ही किती डेटा मॉडेल क्रिएट केले, तर तुमच्याकडे काही उत्तर असायला पाहिजे. आणि त्यातले त्यात तुम्ही आता हे सांगताना महत्वाचं आहे की जेव्हा आपण डेटा मॉडेल डिझाईन करतो तेव्हा डायमेन्शन टेबलपेक्षा फॅक्ट टेबल जास्त महत्वाचे असतात. कारण की फॅक्ट टेबल काय आहे ना, की लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा असतो, ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, आणि तो महत्वाचा आहे. आणि तर मग तुम्ही याचं उत्तर असं देऊ शकता की दोन फॅक्ट टेबल इन्व्हॉल्व्ह झालेले. आता जर असं केलं, तुम्ही जास्तीत जास्त 4 सांगू देतो. थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल द्यायचं असेल तर 4 ते 5 मेजर टेबल इन्व्हॉल्व्ह झालेली, आणि डायमेन्शन टेबल मग तुम्ही 10 सांगू शकतात, 15 सांगू शकतात, हरकत नाही. फक्त तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देता आलं पाहिजे ना, हे काय यूज, कोणते कोणते टेबल्स होते, मग एखादं एक्झाम्पल तुम्ही प्रिपेअर करू शकता. आता इथं जसं आपण याच्यात सेल्स डेटा आणि रिटर्न्स डेटामध्ये जे दोन फॅक्ट टेबल घेतले होते, आणि त्याला आपण 4-5 टेबल डायमेन्शन टेबल कनेक्ट केले, तर आपण ही डायमेन्शन टेबल किती कनेक्ट करू शकतो, 3 टेबल असले, 4 टेबल असेल फॅक्ट टेबल,
तर त्याला डायमेन्शन टेबल आपण कितीही कनेक्ट करू शकतो. तर ते सांगू शकतात तुम्ही. जेवढे जास्त फॅक्ट टेबल तेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल असेल, त्यानुसार तुम्हाला ते सांगावं लागेल. काय होतं ना, जेव्हा ज्युनियर लेवल असेल, तुम्ही 1 वर्ष किंवा 2 वर्ष जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला किंवा तुम्ही याचा एक्सपेक्ट करताय की 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर तुम्ही इंटरव्ह्यू देताय, तर तुम्हाला एवढा कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल क्रिएट करायला म्हणजे भेटत नाही. किंवा तुम्हाला कोणी त्याच्यावर काम करायला देत नाही. एक्झिस्टिंग कोणीतरी सिनियर लोक डेटा मॉडेल क्रिएट करतात, कारण की हे डेटा मॉडेल हा बेस असतो आणि त्याच्यावर तुम्हाला फक्त रिपोर्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन बनवायला देतात. तर ते पण सांगू शकता. परंतु एखादा तुम्ही स्मॉल, म्हणजे जर सपोज 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, तर 1 वर्षात तुम्ही सपोज 2 प्रोजेक्ट केले, 6-7 महिन्याचा, एखादा 2-4 महिन्याचा वगैरे असेल काहीतरी, तर त्याच्यात सांगायचं की मी एक छोटासा प्रोजेक्ट होता, त्याच्यात छोटासा डेटा मॉडेल क्रिएट केलेलं आहे, परंतु जे एक्झिस्टिंग कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल होते ना, ते मी अंडरस्टँड करून घेतले आणि त्याबद्दल मला बरेचशे माहिती आहे. आणि मग त्या टाईपचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. भले की मग असे कॉम्प्लिकेटेड डेटा मॉडेल तुम्ही 2 किंवा 3 प्रिपेअर करून घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही आन्सर देऊ शकता. याने काय होईल ना, की म्हणजे एक ब्रॉडर पिक्चर येतं की हा, ह्या माणसाला डेटा मॉडेल बद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. भले की थोडेफार टेक्निकल चुकलं तरी काय हरकत नाही, परंतु ऍटलिस्ट तेवढं अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की डेटा मॉडेलमध्ये फॅक्ट टेबल, डायमेन्शन टेबल कसे जॉईन केले, मग हे ऍक्टिव्ह रिलेशनशिप काय, क्रॉस फिल्टर डिरेक्शन वगैरे ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि त्यानंतर एखादा प्रश्न असतो मेजर आणि व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम. आता मेजर म्हणजे तुम्हाला जर फिक्स सांगायचं झालं, ऑफिशियल डेफिनेशन की सिंगल ॲग्रिगेटेड व्हॅल्यू फॉर अ टेबल कॉलम, म्हणजे एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे, मग आपण त्याचे सम यूज करू शकतो, सम एक्स यूज करू शकतो. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम काय असतो, प्रत्येक रो वाईज कॅल्क्युलेट होतो. म्हणजे आपल्याला जर टोटल काढायचे असेल तर आपण मेजर यूज करू शकतो. आपल्याला पर्टिक्युलर 2 कॉलमचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तिसऱ्या कॉलममध्ये, तर आपण कॅल्क्युलेटेड कॉलम करू शकतो. असे एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागतील. मग तुम्ही मेजर आपण याच्यात क्रिएट केले होते, आपल्या मॉडेलमध्ये टोटल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला, मग त्यासाठी सम एक्स फंक्शन यूज केलं. इथं टोटल कॉस्ट काढली, मग त्याचं टोटल प्रॉफिट काढला. असे काही एक्झाम्पल आहे ना, ते तुम्ही पाठ करून ठेवा. त्यांचे फॉर्म्युला तुम्हाला सांगता आले तर चांगलेच आहे. जेणेकरून काय होईल ना, तुम्ही ऍक्च्युअल काम केलंय ते सांगता येईल. आणि तुम्हाला जर विचारलं की प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात, मार्जिन कसं कॅल्क्युलेट करतात, त्याचे फॉर्म्युले तुम्ही माहीत करून घ्या. म्हणजे हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, परंतु त्याच्यावरून तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग येते. ॲज अ डेटा अनालिस्ट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात, तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा थेरॉटिकल पण सांगावं लागतात. म्हणजे असं नाही की टेक्निकल कोणीतरी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगणार. तुम्ही कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला स्वतःहून प्रॉफिट कॅल्क्युलेट करणे, मार्जिन कॅल्क्युलेट करणे, ह्या गोष्टी आल्या पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे फॉर्म्युलेस असतात ना, जनरली सेल्स टर्ममध्ये किंवा अकाउंटच्या रिलेटेड जेवढे काय कॅल्क्युलेशन असाल ते थोडेफार माहीत करून घ्या, फॉर्म्युले माहीत करून घ्या. टेक्निकल तर कोणी पण करू शकतो, परंतु फॉर्म्युले जर माहीत असेल तर तुम्हाला अजून त्याचा इफेक्ट जाणवेल. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम जे होते, जे रो वाईज करतो, म्हणजे जसं की आपण मंथ शॉर्ट काढलं, म्हणजे मंथ नेम आहे, त्याच्यावरून आपण मंथचं शॉर्ट नेम काढलं, म्हणजे जानेवारीचं तर JAN, फेब्रुवारीचं FEB, असे जे मंथ नेम काढले होते आपण. त्याच्यानंतर डे ऑफ वीक काढला, आठवड्यातला दिवस कोणता ते काढलं. त्यानंतर कॅटेगरी काढली, एखाद्या प्रोडक्ट लुकअप टेबलमधून पर्टिक्युलर व्हॅल्यू स्ट्रिंग सर्च केली आणि त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केलं. तर असे काही कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपण घेतले होते, ते लक्षात राहू द्या. म्हणजे जे आपण केलंय ना, तेच तुम्हाला व्यवस्थित सांगितलं तरी भरपूर आहे. म्हणजे हे एवढ्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, परंतु तुम्ही जर प्रोजेक्ट व्यवस्थित केला तर भरपूर गोष्टी सांगू शकतात. आणि आता यानंतर आपण डॅक्स, हे महत्वाचं आहे ते बघणार आहोत. त्यामध्ये खूप डॅक्स मध्ये तुम्ही सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स आन्सर करू शकतात. ते बघणार आहोत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या कमेंट मला महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्याकडून फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे, कारण काय होतं ना, की तर तुम्ही मला सांगितलं की कसे आहे व्हिडिओ, काय मी क्वेश्चन सांगतोय ते रिलेव्हंट आहे की नाही, तुम्हाला तुम्हाला समजतंय की नाही, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याचं कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता.